तर आज आपण काय करणार आहोत, युनिट नंबर 4 ला सुरुवात करणार आहोत. 4.1 त्यातला पार्ट जो आहे तो आपल्याला आज बघायचा आहे. युनिट नंबर 4 जो आहे तो व्होकॅब्युलरी बिल्डिंग या पार्ट वरती आहे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये याचे प्रश्न विचारले जातात तुम्हाला. शब्दसाठा वाढवणे, व्होकॅब्युलरी बिल्डिंग असं त्याला म्हटलं जातं. तर तो युनिट आपण आज इथं पाहायचा आहे, व्होकॅब्युलरी बिल्डिंगचा युनिट. तर व्होकॅब्युलरी बिल्डिंगचा युनिट जो आहे त्याच्यामध्ये मूळ 4 पार्ट आहेत. रूल्स ऑफ स्पेलिंग, वर्ड्स ऑफन कन्फ्युज्ड, कोलोकेशन्स आणि इडियम्स. आता हा व्होकॅब्युलरी बिल्डिंगचा पार्ट आपण का शिकायचा आहे ते आपण आधी बघूयात. कारण व्होकॅब्युलरी बिल्डिंग जे आहे हे काय आहे नेमकं आणि ते का शिकायचं त्याच्याबद्दलची थोडीशी एक बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन आपण घेऊयात आणि त्यानंतर मग आपल्याला कोणते पार्ट शिकायचे आहेत व्होकॅब्युलरी बिल्डिंग मध्ये आणि त्याच्यामधून आपला शब्दसाठा कसा वाढणार आहे हे आपण बघणार आहोत. तर व्होकॅब्युलरी बिल्डिंग म्हणजे काय बघा, वर्ड्स कन्वे आवर आयडियाज, थॉट्स, ओपिनियन्स, इमोशन्स एक्झॅक्टली अँड करेक्टली इफ युज्ड करेक्टली. शब्द जे आहेत हे आपल्या मनातले विचार, संकल्पना, आपले मत, आपल्या भावना ह्या तंतोतंतपणे इतरांपर्यंत पोहोचवतात जर त्या शब्दांचा वापर आपण योग्य पद्धतीने केला तर. जर शब्दांचा वापर योग्य पद्धतीने केला नाही तर मात्र आपल्या मनातल्या भावना, विचार, जे काही संकल्पना आहेत किंवा जी आपली मतं आहेत हे आपल्या इतरांपर्यंत व्यवस्थित पोहोचू शकत नाहीत. त्यामुळं शब्दांचा योग्य वापर करता येणं अतिशय गरजेचं आहे. तरच आपल्या मनातले विचार, संकल्पना, भावना किंवा जे काही आपली मतं आहेत इतर लोकांपर्यंत अतिशय तंतोतंतपणे योग्य पद्धतीने पोहोचतात. लर्निंग अँड युजिंग न्यू वर्ड्स बिल्ड्स आवर व्होकॅब्युलरी ऑफ अ पर्टिक्युलर लँग्वेज. नवनवीन शब्द शिकण्यामधून शब्दसाठा जो आहे आपल्या त्या भाषेचा तो शब्दसाठा आपला वाढतो. त्यामुळे नवनवीन शब्द शिकणं गरजेचं आहे जेणेकरून त्या भाषेचा योग्य आणि चांगल्या पद्धतीने वापर करता येईल. वी मस्ट केअरफुली स्टडी डिफरंट फीचर्स ऑफ वर्ड्स. आणि त्यामुळे आपण काय करायचं आहे तर वेगवेगळी जी वैशिष्ट्ये आहेत शब्दांची ती अतिशय काळजीपूर्वकपणे आपण अभ्यासायची आहेत. ती वेगवेगळी वैशिष्ट्ये आपण शब्दांची काय करायची आहेत, काळजीपूर्वकपणे अभ्यासायची आहेत. अ पर्सन्स vocabulary is not only the measure of his or her educational attainment but also key to success in career. एखाद्या व्यक्तीचं भाषा वापरतानाचा शब्दसाठा किती मोठा आहे त्याच्यावरून फक्त तो किती शिकलेला आहे किंवा त्याच्याकडे किती नॉलेज आहे हेच आपल्याला समजत नाही, तर आपल्याला हे सुद्धा समजतं की यश कसं संपादन करायचं आपल्या क्षेत्रामध्ये हे सुद्धा आपल्याला त्याच्यातून जमू शकतं. म्हणजे शब्दसाठा जास्त असला म्हणजे तो व्यक्ती हुशार आहे असं नाही, तर शब्दसाठ्याच्या मदतीने आपल्याला आयुष्यामध्ये आपल्या करिअरमध्ये यश सुद्धा संपादन करता येतं. In order to overcome difficulties in developing vocabulary, we need to learn topics such as rules of spelling, words often confused, collocations and idioms. आणि म्हणून आपल्याला जर आपला शब्दसाठा वाढवायचा असेल तर आपल्याला शब्दसाठा वाढवण्यासाठी मदत करणारे जे काही टॉपिक आहेत जसं की स्पेलिंगचे नियम, त्यानंतर गोंधळात टाकणारे शब्द, कोलोकेशन म्हणजे नेहमी एकत्र येणारे शब्द आणि इडियम्स म्हणजे वाक्प्रचार. तर अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला शिकणं अतिशय गरजेचं आहे. जर आपल्याला आपला शब्दसाठा वाढवायचा असेल, भाषेवरती प्रभुत्व मिळवायचं असेल किंवा भाषा जी आहे ती अतिशय प्रभावीपणे जर आपल्याला वापरायची असेल तर या 4 टॉपिकचा अभ्यास करणं आपल्यासाठी अतिशय गरजेचं आहे. तर आपण व्होकॅब्युलरी बिल्डिंग या युनिट मध्ये जे टॉपिक्स शिकणार आहोत ते टॉपिक रूल्स ऑफ स्पेलिंग, स्पेलिंगचे नियम हा एक आहे. त्यानंतर वर्ड्स ऑफन कन्फ्युज्ड, गोंधळात टाकणारे शब्द. बऱ्याच वेळा बरेचसे शब्द इंग्रजी मधले जे आहेत ते गोंधळात टाकतात आपल्याला, तर ते शब्द आपल्याला शिकायचे आहेत. कोलोकेशन्स म्हणजे सवयीनं एकत्र येणारे शब्द. म्हणजे समजा एखादा शब्द आपण उच्चारला तर त्याच्या बरोबरीचा दुसरा शब्द आपल्याला बरोबर आपल्या लक्षात येतो काय त्याच्या बरोबर यायला पाहिजे. तर तो असे जे शब्द असतात त्याला कोलोकेशन्स असं म्हटलं जातं, ते शब्द आपल्याला शिकायचे. आणि इडियम्स म्हणजे इडियम्स जे आहेत त्याला वाक्प्रचार असं म्हटलं जातं. आपल्या मराठीमध्ये वाक्प्रचार जसे आहेत तसे इंग्रजीमध्ये सुद्धा वाक्प्रचार आहेत किंवा त्यालाच आपण म्हणी सुद्धा म्हणतो. थोडक्यात शॉर्ट स्वरूपाच्या असतात त्या, तर त्या सुद्धा आपल्याला शिकायच्या. तर हे शिकल्यानंतर काय होईल, तर हे शिकल्यानंतर आपल्याला भाषा जी आहे ती अतिशय प्रभावीपणे वापरता येईल. भाषेचा वापर जो आहे तो प्रभावीपणे करता येईल. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर या 4 गोष्टींचा अभ्यास जो आहे तो करायचा आहे. तर पुढे त्या 4 टॉपिक बद्दल काय केलेलं आहे थोडंसं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. सर्टनली देर आर डिफरन्सेस इन टर्म्स ऑफ स्पेलिंग अँड प्रोनाउन्सिएशन इन द वे इंग्लिश लँग्वेज इज युज्ड.
आता नक्कीच इंग्रजी भाषेचे जे काही स्पेलिंग आहेत, शब्दाचे स्पेलिंग, त्याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे. जसं स्पेलिंग दिलं जातं तसा उच्चार असतो असं नाही, किंवा जसा उच्चार असतो तसं स्पेलिंग असतं असं नाही. तर हा फार मोठा फरक आहे इंग्रजी भाषेतल्या शब्दांमध्ये. अंडरस्टँडिंग दीज डिफरन्सेस अँड हॅव्हिंग एक्सटेन्सिव्ह रिडिंग इन व्हरायटी ऑफ टॉपिक्स आर इफेक्टिव्ह वे टू बिल्ड इंग्लिश वोकॅब्युलरी. आणि मग अशा प्रकारचे जे फरक आहेत हे समजून घेणं आणि सतत वाचत राहणं, याच्यातून काय होऊ शकतं, तर आपल्या इंग्रजी भाषेचे शब्दसाठा जो आहे तो वाढू शकतो. म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळा, इंग्रजी भाषेमधले शब्द जे आहेत ते शब्द वेगळे आहेत आणि त्याचा उच्चार वेगळा आहे. म्हणजे स्पेलिंग वेगळा आहे आणि उच्चार वेगळा आहे, किंवा काही वेळा उच्चार वेगळा असतो, स्पेलिंग वेगळा असतं, असं आपल्याला बऱ्याच ठिकाणी जाणवलेलं आहे. तर हा डिफरन्स इंग्रजी भाषेमधल्या शब्दांमध्ये आहे, आणि तो डिफरन्स समजून घेणं आणि त्याच्यानुसार सतत वाचत राहणं, याच्यानं आपल्याला काय होतं, तर आपल्या इंग्रजी भाषेतले जे काही शब्दांची जे साठा आहे आपल्याकडे असणारा, तो निश्चितच वाढू शकतो. तर हे 4 टॉपिक आपल्याला तिथं अभ्यासायचे, हे लक्षात घ्या. रूल्स ऑफ स्पेलिंग हा टॉपिक आपल्याला अभ्यासायचा आहे, स्पेलिंगचे नियम. त्यानंतर वर्ड्स ऑफन कन्फ्युज्ड, गोंधळात टाकणारे शब्द. त्यानंतर कोलोकेशन्सचा अर्थ आहे सवयीने एकत्र येणारे शब्द. आणि इडियम्स म्हणजे वाक्प्रचार. तर हे सगळे टॉपिक जे आहेत हे आपल्याला काय करायचे, आज इथं अभ्यासायचे. त्यातला पहिला टॉपिक आपल्याला आज घ्यायचा आहे अभ्यासाला, तो म्हणजे रूल्स ऑफ स्पेलिंग, स्पेलिंगचे नियम. आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल की वेगवेगळे स्पेलिंग आहे. फॉर एक्झाम्पल सेंटर हा शब्द घ्या, CENTER, असं एक स्पेलिंग आहे. काही ठिकाणी स्पेलिंग असं असतं आणि काही ठिकाणी सेंटर असं असतं. तर आता हे असं का आहे, किंवा काही ठिकाणी वेगवेगळे स्पेलिंग येतात थोडेसे, तर ते का आहेत याचं आपल्याला कारण मीमांसा जे आहे, याचं जे काही आपल्याला गोष्ट आहे, ते स्पेलिंग कसे का आहेत, तसे स्पेल का केले जातात, ते आपल्याला तिथं बघायचं आहे. तर रूल्स ऑफ स्पेलिंग शिकत असताना आपल्याला काय बघा, मिस स्पेलिंग इज द मोस्ट फ्रिक्वेंटली मेड एरर इन रायटिंग. चुकीचं स्पेलिंग लिहिणे हे लिहिताना बऱ्याच वेळा घडणारी गोष्ट आहे. स्पेलिंग चुकणे हे लिहिताना, इंग्रजी शब्द किंवा इंग्रजी वाक्य लिहिताना बऱ्याच वेळा आपल्याकडून स्पेलिंग चुकतात. तर ही एक कॉमन गोष्ट आहे. टू अवॉइड द स्पेलिंग मिस्टेक्स वन नीड्स टू यूज अ डिक्शनरी अँड अ स्पेल चेकर. जर समजा आपल्याला अशा प्रकारचा गोष्ट टाळायची असेल, स्पेलिंग चुकणं ही गोष्ट जर टाळायची असेल, तर आपल्याला डिक्शनरीचा वापर करावा लागतो किंवा स्पेलिंग चेकरचा वापर करावा लागतो. मिस स्पेलिंग, स्पेलिंग चुकणं ही एक कॉमन गोष्ट आहे, आणि याचा जर आपल्याला हे जर टाळायचं असेल, स्पेलिंग मिस्टेक जर टाळायची असेल, तर काय आहे, आपल्याला डिक्शनरीचा वापर करावा लागतो किंवा स्पेल चेकर म्हणजे स्पेलिंग चेक करणाऱ्या सॉफ्टवेअरचा वापर करावा लागतो. वन कॅन इम्प्रूव्ह द स्पेलिंग विथ लिटिल एफर्ट. थोडासा प्रयत्न केल्यानं सुद्धा काय होऊ शकतं, तर स्पेलिंग मिस्टेक जे आहे ते आपण टाळू शकतो. आपले स्पेलिंग जे आहे ते इम्प्रूव्ह होऊ शकतं. थोडासा प्रयत्न करणं त्यासाठी फक्त गरजेचं आहे. फक्त थोडासा प्रयत्न करायचा आहे, आणि त्या प्रयत्नातून आपण काय करू शकतो, आपलं जे काही स्पेलिंग चुकतंय किंवा मिसस्पेलिंग जे होतंय ते आपण टाळू शकतो. Almost 90% of English words can be spelled correctly if a student knows the basic pattern, principles and rules of spelling. 90% जास्त स्पेलिंग जे आहेत इंग्रजीमधल्या शब्दांचे, हे आपण अतिशय करेक्टली वापरू शकतो, जर आपल्याला त्याच्या पाठीमागे असणारे जे काही नियम आहेत किंवा त्याचे काही तत्व जे आहेत किंवा त्या स्पेलिंगचा जो पॅटर्न आहे, तो पॅटर्न जर आपण लक्षात घेतला, तर 90% जास्त स्पेलिंग जे आहेत इंग्लिश शब्दामध्ये आपल्या, हे आपण करेक्टली लिहू शकतो. Knowing spelling rules and exceptions to these rules will surely help us to understand why spelling is the way it is. स्पेलिंगचे नियम माहिती असणं, त्याला असलेले अपवाद माहिती असणे, याच्यातून आपण हे समजून घेऊ शकतो की इंग्रजी वाक्यात, इंग्रजी भाषेमधल्या एखाद्या शब्दाचं स्पेलिंग हे असं का आहे. तर त्यासाठी आपल्याला स्पेलिंग रूल्स माहिती असणं गरजेचं आहे, आणि त्या रूल्सला, त्या नियमांना अपवाद कोणते आहेत हे माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. तर बघा,
फॉलोइंग आर सम ऑफ द रूल्स ऑफ स्पेलिंग. आणि मग आपल्याला आता काय करायचं आहे, तर पुढे दिलेले जे काही स्पेलिंगचे रूल्स आहेत ते रूल्स आपल्याला अभ्यासायचे आहेत. रूल्स ऑफ स्पेलिंग हे का गरजेचं आहे आणि आपण कशा पद्धतीने ते रूल्स ऑफ स्पेलिंग किंवा स्पेलिंग मिस्टेक जे आहेत ते टाळू शकतो हे आपण इथे पाहिलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, ऍक्च्युअल रूल्स ऑफ स्पेलिंग जे आहेत हे इथं आपल्याला पाहायचे आहेत. रूल्स ऑफ स्पेलिंग काय आहेत बघा. रूल नंबर 1. आता रूल्स ऑफ स्पेलिंग मध्ये काही 10-15 रूल्स आहेत, 10-15 नियम आहेत. आता काही नियम जे आहेत हे स्पेलिंगशी निगडीत आहेत, काही नियम जे आहेत हे उच्चाराशी निगडीत आहेत. तर उच्चाराचे निगडीत असणाऱ्या स्पेलिंगचा आपल्याला जास्त काही इथं परीक्षेसाठी उपयोग होणार नाही, परंतु स्पेलिंगचा रूल जो आहे तो त्या स्पेलिंगशी निगडीत असेल, उच्चाराशी निगडीत नसून स्पेलिंगशी निगडीत असेल तर त्याचा उपयोग मात्र आपल्याला परीक्षेमध्ये होणार आहे. तर रूल नंबर 1 जो आहे तो सी या लेटर बद्दल आहे. कॉन्सोनंट सी, सी हा जो लेटर आहे त्या लेटर बद्दल आहे. तो जो नियम आहे तो काय म्हणतो बघा. कॉन्सोनंट सी सेज क, but it always softens to s when it is followed by e, I or y. तर आता इथं नियम काय सांगितलेला आहे बघा. सी हे जे लेटर आहे हे नेहमी क असं उच्चारलं जातं. सी या लेटरचा उच्चार हा नेहमी क असा केला जातो, परंतु बऱ्याच वेळा त्याच्यानंतर जर ई, आय किंवा वाय असं जर आलेलं असेल लेटर तर त्याचा उच्चार स असा केला जातो. कॉन्सोनंट सी, सी या लेटरचा उच्चार सगळ्याच ठिकाणी क असा केला जातो, परंतु ज्यावेळी त्याच्यानंतर ई, आय किंवा वाय हे लेटर येतात त्यावेळी त्याचा उच्चार स असा केला जातो. फॉर एक्झाम्पल प्रॅक्टिस. आता प्रॅक्टिस या शब्दामध्ये बघा जे पहिलं सी आलेलं आहे त्याच्यानंतर टी आलेला आहे, त्यामुळे तिथं क असा उच्चार केला गेलेला आहे. आणि शेवटचं जे सी आलेलं आहे त्याच्यानंतर ई आलेला आहे, त्यामुळे त्याचा उच्चार स असा केला गेलेला आहे. एका शब्दात 2 एक्झाम्पल्स आपल्याला इथं याचे सापडतात. प्रॅक्टिस या शब्दामध्ये इथं पहिला जो सी आहे याचा उच्चार क असा करण्यात आलेला आहे, कारण त्याच्यानंतर टी हे लेटर आलेलं आहे. आणि दुसरा जो सी आहे त्या दुसऱ्या सी नंतर ई आलेला असल्यामुळं त्याचा उच्चार जो आहे तो आपल्याला स असा करावा लागलेला आहे. तर हा उच्चारासंबंधीचा नियम आहे सी या लेटरचा. ज्या सी या लेटर नंतर ई, आय किंवा वाय येतं त्याचा उच्चार स असा केला जातो आणि इतर सर्व ठिकाणी मात्र त्याचा उच्चार क असा केला जातो. फॉर एक्झाम्पल इंटिमसी शेवट स असा उच्चार केलाय कारण त्याच्यानंतर वाय आले. सिलेंडर मध्ये सी वाय आलेला असल्यामुळे स असा त्याचा उच्चार केलेला आहे. सिटी मध्ये स असा त्याचा उच्चार केला जातो कारण त्याच्यानंतर आय आलेला आहे. सिव्हिल मध्ये सुद्धा सी असा त्याचा उच्चार केला जातो कारण त्याच्यानंतर आय आलेला आहे. व्हेअरएज in words like cake, cream, attack and logic it is pronounced as k. आणि जे इतर शब्द आहेत जसं की केक तिथं सी आलेला आहे परंतु त्याच्यानंतर दुसरं लेटर आले त्यामुळे त्याचा उच्चार क असा केला जातो. क्रीम क असा उच्चार केलाय, अटॅक क असा उच्चार केलाय, लॉजिक क असा उच्चार केला जातो. म्हणजे सी या लेटरच्या उच्चारासंबंधीचा हा नियम आहे की सी या लेटर नंतर जर ई, आय किंवा वाय जर आलेला असेल तर त्याचा उच्चार स असा केला जातो आणि जर त्याच्यानंतर इतर कोणतंही लेटर आलेलं असेल तर त्याचा उच्चार क असा केला जातो. हा पहिला नियम आहे. त्यानंतर दुसरा नियम जो आहे तो जी या लेटर बद्दलचा आहे. त्याचा सुद्धा उच्चारासंबंधीचाच नियम आहे. कॉन्सोनंट जी मे समटाइम्स बी प्रोनाउन्स्ड ॲज साऊंड ऑफ कॉन्सोनंट जे when it is followed by e, I or y. जी जे लेटर आहे त्या लेटरचा उच्चार जो आहे तो ज असा केला जातो. ग असा न करता ज असा केला जातो किंवा जेव्हा त्याच्यानंतर ई, आय किंवा वाय हे लेटर येतात. फॉर एक्झाम्पल गेज. आता गेज ह्या एक्झाम्पल मध्येच बघा सुरुवातीलाच एक्झाम्पल मध्ये आपल्याला दोन्ही उच्चार तिथं लक्षात आलेले आहेत. म्हणजे पहिला जो जी वापरलेला आहे त्याचा उच्चार आपण ग असा करतो. पहिला जो जी वापरलेला आहे त्याचा उच्चार आपण ग असा करतो आणि दुसरा जो जी वापरलाय त्याचा उच्चार मात्र आपण ज असा करतो. गेज कारण त्याच्यानंतर ई आलेला आहे. लॉज ज असा उच्चार करतो कारण ई आलेला आहे. जिंजर, आता जिंजर दोन्हीकडे आपण तेच उच्चारतोय कारण आय आणि ई आलेला आहे. जिम्नॅस्टिकला सुद्धा ज असा उच्चार करतो आपण जी या लेटरचा कारण वाय आलेला आहे. जिओग्राफी मध्ये बघा जी ज पहिल्यांदा उच्चारतो आणि ग नंतर उच्चारतोय. ग्राफी मध्ये बायोलॉजी
जी असा उच्चार करतो कारण त्याच्यानंतर वाय आहे. जेस्चर कारण जे ई आलेला आहे आणि लॉजिक जी आलेला आहे, आय आलेला आहे. त्यामुळं जी या लेटरचा उच्चार आपण बऱ्याच ठिकाणी ग असा करतो, परंतु जर त्याच्यानंतर ई आय किंवा वाय जर आलेला असेल तर त्याचा उच्चार जो आहे तो ज असा केला जातो. मी ते लेटर इथं काढून दाखवतो तुम्हाला कशा कशाचा उच्चार कसा केला जातो. तसं स चा उच्चार हा क असा केला जातो इतर सर्व ठिकाणी, परंतु ई आय किंवा वाय हे जर लेटर आलेले असतील तर त्याचा उच्चार जो आहे तो स असा केला जातो. जी या लेटरचा उच्चार सर्व ठिकाणी ग असा केला जातो, परंतु जर त्याच्यानंतर ई आय किंवा वाय हे जर लेटर आलेले असतील तर त्याचा उच्चार ज असा केला जातो. आता हे जे लेटर मी काढलेले आहेत क, स किंवा हे ग किंवा हे ज, तर हे सगळे जे आहेत हे उच्चार संबंधीचे नियम आहेत सी आणि जी या लेटर बद्दलचे, हे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. रूल नंबर 3 आहे इंग्लिश वर्ड्स डू नॉट एंड इन आय, यू, व्ही और जे. इंग्रजी मधले शब्द जे आहेत हे आय, यू, व्ही किंवा जे यानं एंड होत नाहीत. इंग्रजी शब्दांचा शेवट जो आहे तो आय, यू, व्ही किंवा जे यानं होत नाही. आता हे एंड होत नाही असा नियम त्यांनी इथं दिलेला आहे की इंग्रजी शब्दांचा एंड जो आहे तो या पैकी कोणत्या लेटरने होत नाही असं त्यांनी तिथं सांगितलेलं आहे. तर हा तिसरा नियम आहे. त्यानंतर आता फायनल ई रूल्स आहेत, म्हणजे शब्दांच्या शेवटी ज्यावेळी ई येतं तर त्याचे नियम आहेत. आता त्याचे बरेचसे नियम आहेत. फायनल ई रूल्स आहेत. रूल नंबर 4 आपण बघतोय, त्यामध्ये 4A पहिला रूल आहे, फायनल ई चा रूल पहिला. आता हे फायनल ई चे रूल भरपूर असल्यामुळे आपण ते ABCD या उपस्वरूपात आपण तयार केलेले आहेत. 4A जो रूल आहे फायनल ई चा तो काय आहे बघा, वर्ड्स एंडिंग इन सायलेंट ई ड्रॉप द ई बिफोर अ सफिक्स बिगिनिंग विथ अ वावल. ज्या शब्दांचा शेवट हा ई न होतो आणि तो ई जो आहे तो शब्दाच्या शेवटी उच्चारला जात नाही त्याला सायलेंट ई असं म्हटलं जातं. ज्या शब्दांचा शेवट ई ने होतो आणि त्या ई चा उच्चार केला जात नाही अशा शब्दाचा ई जो आहे तो शेवटी काढून टाकला जातो ज्यावेळी त्याला स्वरानं सुरू होणाऱ्या शब्दाची जोड दिली जाते. आता नियम समजून घ्यायचा असेल तर आपल्याला एक्झाम्पल बघावं लागेल. एक्झाम्पल मध्ये दिले मूव्ह, MOVE. आता ई चा उच्चार होत नाही मूव्ह या शब्दामध्ये, पहिल्या 3च शब्दांचा उच्चार होतो. MOV, ई चा उच्चार होत नाही, त्यामुळे मग त्याला जर ING प्रत्यय जोडायचा असेल तर ई जो आहे तो काढून टाकला जातो. ई जो आहे तो काढून टाकला जातो. किंवा जर त्याचं आपण भूतकाळी रूप केलं मूड, MOVED, तर एकच ई ठेवला जातो, दुसरा ई जो आहे तो ड्रॉप केला जातो. म्हणजे तो ई जो आहे तो ड्रॉप केला जातो. तर असं का केलं जातं, तर तो जो शब्द आहे त्या शब्दाला जोडला जाणारा जो शब्द आहे तो स्वरानं सुरू होतो. बघा इथं ING आहे, किंवा चेंज हा शब्द आहे. शेवटचा ई कधी काढून टाकला जातो त्याचा नियम आहे, शेवटचा ई हा ज्यावेळी उच्चारला जात नाही त्यावेळी जर त्या शब्दाला स्वराने सुरू होणारा एखादा शब्द जोडला गेला तर तो ई जो आहे तो काढून टाकला जातो. फॉर एक्झाम्पल मूव्ह, त्याचं मुव्हिंग ING जोडायचा आहे, आय न सुरुवात होते म्हणजे तो स्वर आहे, व्यंजन नाही, स्वर आहे आणि त्या स्वरानं सुरू होणारा शब्द त्याला जोडला गेलेला आहे ING, म्हणून तिथला ई जो आहे तो काढून टाकलेला आहे. किंवा चेंज, CHANGE, इथं ई जो आहे तो सायलेंट आहे, ई चा उच्चार केला जात नाही, मग त्याला जर ING जोडला तर त्याचा ई जो आहे तो काढून टाकला जातो. फॉर एक्झाम्पल चेंजचं चेंजिंग. तर असा हा शेवटचा ई ज्यावेळी काढून टाकला जातो त्यावेळी त्याला स्वराने सुरू होणारा शब्द जोडल्यामुळं तो शेवटचा ई जो आहे तो काय केला जातो, ड्रॉप केला जातो, काढून टाकला जातो. शेवटचा ई असणाऱ्या शब्दांचे नियम आपल्याला बघायचे. त्यामध्ये पहिला नियम आपण बघतोय की शेवटचा ई, शब्दाच्या शेवटी येणारा ई जो आहे तो जर उच्चारला जात नसेल
आणि त्या शब्दाला जर स्वराने सुरू होणारा एखादा शब्द जोडला जात असेल तर त्या शब्दाचा ई जो आहे तो काढून टाकला जातो शेवटचा. फॉर एक्झाम्पल मूव्ह, मूव्ह या शब्दामध्ये ईचा उच्चार होत नाही, त्यामुळे त्याला आयएनजी जोडताना ई जो आहे तो काढून टाकला जातो. किंवा चेंज, चेंज मध्ये सुद्धा शेवटच्या ईचा उच्चार होत नाही, त्यामुळे मग त्याला आयएनजी जोडताना तो ई जो आहे तो काढून टाकला जातो. तर अशा पद्धतीनं शेवटच्या ई बद्दलचा तो नियम आहे पहिला, की ई कधी काढून टाकला जातो तर जर त्या शेवटच्या ईचा उच्चार होत नसेल आणि त्याला जर स्वराने सुरू होणारा एखादा सफिक्स, सफिक्स म्हणजे जोड शब्द जर जोडला गेलेला असेल स्वराने सुरू होणारा, तर तिथं तो ई जो आहे तो काढून टाकला जातो. हा नियम आहे. त्यानंतर रूल नंबर 4B आहे शेवटच्या ईचा, रूल नंबर 4B तो काय आहे बघा, फायनल ई रिमेन्स बिफोर अ सफिक्स बिगिनिंग विथ अ कॉन्सोनंट. आता अगोदरच्या नियमाच्या विरुद्ध हा नियम आहे. अगोदरचा जो नियम काय म्हणता येईल होता की ज्यावेळी शब्दाला स्वरानं सुरू होणारा शब्द जोडला जातो त्यावेळी तो ई जो आहे तो काढून टाकला जातो. दुसरा नियम काय म्हणतोय, ज्यावेळी एखाद्या शब्दाच्या शेवटी असणाऱ्या ईला ईच्या बरोबरीनं व्यंजनानं सुरू होणारा एखादा शब्द जोडला जातो त्यावेळी तो ई तसाच राहतो. फायनल ई रिमेन्स बिफोर अ सफिक्स ऍडेड बिगिनिंग विथ अ कॉन्सोनंट. म्हणजे स्वरानं सुरू होणारा जर एखादा शब्द जर अटॅच केला तर ई काढून टाकला जातो शेवटचा, त्याचा उच्चार होत नसेल तर. आणि जर समजा व्यंजनानं एखादा सुरू होणारा शब्द जर त्या शब्दाला जोडला गेला तर तो शेवटचा ई जो आहे तो आहे तसा राहतो. पहिल्या नियमाच्या विरोधी हा नियम आहे. फॉर एक्झाम्पल एंगेज, ENGAGE, आता इथं सुद्धा ईचा उच्चार होत नाही, परंतु त्याला जर MENT मेंट हा जर शब्द जोडायचा असेल तर तो ई आहे तसा राहतो. त्यानंतर केअर, CARE, इथं सुद्धा ईचा उच्चार होत नाही, परंतु FUL फुल हा जर शब्द त्याला जोडायचा असेल, अटॅच करायचा असेल तर तो ई जो आहे तो आहे तसा राहतो. केअरफुल, CAREFUL. तर पहिल्या नियमाच्या विरोधी हा नियम आहे. पहिल्या नियमात आपण काय पाहिलं की शेवटचा ई ड्रॉप केला जातो, काढून टाकला जातो ज्यावेळी त्याला स्वरानं सुरू होणारा एखादा शब्द जोडला जातो. आणि त्याच्या विरुद्ध दुसरा नियम आहे, फायनल ई जो आहे, शेवटचा ई जो आहे तो तसाच राहतो जर त्याला एखाद्या व्यंजनानं सुरू होणारा शब्द जर अटॅच केला गेला तर. म्हणजे ई कधी काढायचा आणि कधी काढायचा नाही याचा हा नियम आहे. आता जो वर आपण पाहिलेला नियम होता की शेवटचा ई नेहमी तसाच ठेवला जातो ज्यावेळी त्याला कॉन्सोनंटनं म्हणजे व्यंजनानं सुरू होणारा शब्द अटॅच केला जातो, असा नियम जो बघितला होता त्याला अपवाद आहेत काही. म्हणजे हा जो दुसरा नियम आपण पाहिला की शेवटचा ई तसाच राहतो जर त्याला व्यंजनानं सुरू होणारा शब्द जोडला तर त्याला अपवाद म्हणून खाली दिलेले आहेत फायनल ईच्या रूल्स मध्ये. एक्सेप्शन्स आहेत त्याला, एक्सेप्शन्स म्हणजे अपवाद. ट्रू मध्ये ई आहे शेवटचा आणि त्याला जर LY जोडायचा असेल मात्र तिथं ई जो आहे तो काढून टाकला जातो. आर्ग्यू, ARGUE, ई आहे, तिथं मेंट जोडायचा असेल तरी सुद्धा मात्र तिथं ई जो आहे तो काढून टाकला जातो. NINE, त्याला TH जर जोडायचा असेल तर तो ई जो आहे तो काढून टाकला जातो. ड्यू, DUE, त्याला जर LY जोडायचा असेल तर मात्र तिथं ई जो आहे तो काढून टाकला जातो. होल, WHOLE, त्याला जर LY जोडायचा असेल तर होली तिथं ई काढून टाकला जातो. आणि AWE, त्याला जर FUL जोडायचा असेल तर शेवटचा ई जो आहे तो काढून टाकला जातो. हा 4B जो रूल आहे, ई तसाच राहतो जर त्याला व्यंजनानं सुरू होणारा शब्द जोडला तर. याचे अपवाद आहेत, म्हणजे त्या नियमातून हे शब्द वगळले जातात कारण इथे ई जो आहे तो काढून टाकला जातो. तर ते अपवाद काही असे आहेत. त्यानंतर रूल नंबर 4C आहे बघा. रूल नंबर 4C, द फायनल ई रिमेन्स if the word ends in CE or GE to keep the soft sound with able or OUS. शेवटचा जो शब्द आहे, शेवटचा जो ई आहे तो तसाच राहतो जर शब्दाचा शेवट GE किंवा CE न होत असेल आणि त्याला एबल किंवा OUS जोडला गेला असेल तर. नियम परत एकदा ऐका, शेवटचा ई तसाच राहील जर शब्दाचा शेवट CE किंवा GE न होत असेल तर आणि त्याला एबल किंवा OUS जोडला गेला तर. तर आता हा जो रूल आहे 4C, शेवटचा ई तसाच राहील जर शब्दाचा शेवट CE किंवा GE न होईल आणि त्या शब्दाला एबल किंवा OUS जोडला गेला असेल तर तो नियम जो आहे तो एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात. करेज, COURAGE आहे शेवटी, म्हणजे शब्दाच्या शेवटी ई आहे प्लस शब्दाचा शेवट GE असा होतोय. त्याला जर OUS जोडायचा असेल तर तिथं ई ड्रॉप केला जात नाही, त्याचं स्पेलिंग तसं होईल COURAGEOUS.
आउटरेज तिथं सुद्धा तसंच आहे, OUTRAGE आहे शब्दाच्या शेवटी. तर त्याचं जर OUS जोडायचं असेल तर तिथं ई जो आहे तो ड्रॉप केला जात नाही, तसाच ठेवला जातो, OUTRAGEOUS. नोटीस शेवटी CE आहे, परंतु त्याला जर एबल जोडायचं असेल तर NOTICEABLE असं जोडावं लागतं, म्हणजे तिथं ई ड्रॉप केला जात नाही. फायनली ई तसाच ठेवला जातो. शब्दांच्या शेवट जर CE किंवा GE न होत असेल आणि त्याला एबल किंवा OUS असा शब्द अटॅच करायचा असेल तर. मॅनेज MANAGE आहे, त्यातला ई काढून टाकला जात नाही जरी त्याला एबल हा शब्द जोडला तरी. फॉर एक्झाम्पल मॅनेजेबल MANAGEABLE. कारण इथं आपण काय म्हटलेलं आहे की या दोन शब्दांची सुरुवात एबल आणि OUS याची सुरुवात जी आहे ती स्वरानं झालेली आहे. आणि आपण पहिला नियम जो पाहिला होता, पहिला नियम काय पाहिला होता की जर समजा एखाद्या शब्दाच्या शेवटी ई येत असेल आणि तो सायलंट असेल आणि त्याला स्वरानं सुरू होणारा जर एखादा शब्द अटॅच करायचा असेल तर ई निघून जाईल. त्याला विरोधार्थी हा शब्द आहे, त्याला विरोधी नियम हा आहे. परत एकदा असं की या शब्दाच्या शेवटी सुद्धा ई येतोय, तो सुद्धा उच्चारला जात नाही, पण त्याला एबल किंवा OUS हे स्वरानं सुरू होणारे जर शब्द अटॅच केले तर तो ई तसाच राहील, असं इथं सांगितलेलं आहे. त्यानंतर रूल नंबर 5 आहे स्पेलिंग मधला. तर काय बघा, 1 syllable word ending in single vowel and single consonant, double the consonant before suffix beginning with a vowel. आता हे नियम काय बघा एकदा. 1 syllable word म्हणजे काय, तर ज्या शब्दामध्ये एकच स्वर येतो. 1 syllable word म्हणजे ज्या शब्दामध्ये एकच स्वर येतो आणि त्याचा शेवट एका स्वरानं आणि एका व्यंजनानं होतो, असे शब्द. 1 syllable word जे असतील म्हणजे एकच स्वर येणारा शब्द आणि शब्दाचा शेवट एका स्वरानं आणि एका व्यंजनानं होतो, अशा शब्दांना जर स्वराने सुरू होणारे शब्द जर अटॅच केले तर शेवटचं जे व्यंजन आहे ते डबल करावं लागतं. हा जो नियम आहे तो आपण काय करूयात, शब्दाच्या एक्झाम्पल वरून समजून घेऊयात. 1 syllable word म्हणजे काय, तर ज्या शब्दामध्ये एकच स्वर येतो. आता इथं ई हा स्वर एकच आलेला आहे बेग या शब्दामध्ये, आणि या शब्दाचा शेवट जो आहे तो एका स्वराने आणि एका व्यंजनाने झालेला आहे. एक स्वर शेवटी आहे आणि एक व्यंजन शेवटी आहे. मग आता अशा जर शब्दांना स्वराने सुरू होणारा जर शब्द अटॅच केला, जसं इथं ईडी हा अटॅच केलेला आहे आणि ई हा स्वर आहे, तर शेवटचे हे लेटर आहे हे काय करावं लागतं, त्याला डबल लिहावं लागतं. शेवटचं जे लेटर आहे ते डबल करावं लागतं. फॉर एक्झाम्पल बेग हा शब्द आहे, त्याला ईडी हा प्रत्यय जर जोडायचा असेल तर शेवटचा जी जो आहे तो डबल करावा लागतो. किंवा हॉट हा शब्द आहे, त्याला EST प्रत्यय जर जोडायचा असेल, EST प्रत्यय हा ई या स्वरानं सुरू होतो, मग EST प्रत्यय जोडायचा असेल तर शेवटचा टी जो आहे तो डबल लिहावा लागतो. त्यानंतर रन, त्याला जर ING प्रत्यय जोडायचा असेल, जो स्वरानं सुरू होतो, आय हा स्वर आहे, आय या स्वरानं सुरू होतोय, तर एन जो आहे शेवटचा रन मधला तो डबल लिहावा लागतो. सॅडेस्ट, EST हा प्रत्यय जोडायचा आहे, EST प्रत्यय जो आहे तो ई या स्वरानं सुरू होतो आणि त्यामुळे डी हा डबल लिहिला जातो. तर अशा पद्धतीनं एक सिलेबल असलेला शब्द ज्याच्यामध्ये एकच स्वर असतो आणि त्याचा शेवट जो आहे तो एका स्वराने आणि एका व्यंजनाने होतो, त्याला जर स्वराने सुरू होणारा शब्द अटॅच केला तर शेवटचं व्यंजन जे आहे ते डबल लिहावं लागतं. ई आणि जी स्वर आणि व्यंजन आहे, ओ आणि टी स्वर आणि व्यंजन आहे, यू आणि एन स्वर आणि व्यंजन आहे, ए आणि डी स्वर आणि व्यंजन आहे. याला जर EST, ED, ING असे जर प्रत्यय लागत असतील तर त्यावेळी शेवटचं व्यंजन जे आहे ते डबल लिहावं लागतं. फॉर एक्झाम्पल बेग, त्याला ED प्रत्यय लावायचा असेल तर जी डबल लिहावा लागतो. हॉट, त्याला EST प्रत्यय लावायचा असेल तर टी डबल करावं लागतं. रन, त्याला ING प्रत्यय जोडायचा असेल तर एन डबल करावं लागतं. सॅड, त्याला जर EST जोडायचा असेल तर डी डबल लिहावं लागतं. हा त्याचा नियम आहे. आणि त्याला काही अपवाद आहेत, एक्सेप्शन्स आहेत. विश, एकच स्वर आहे आय हा आणि SH हे शेवटचं व्यंजन आहे, पण त्याचं SH डबल केलं जात नाही. किंवा फिअर हे एकच व्यंजन आहे, स्वर आहे मध्ये आणि शेवटी आर आहे, पण त्याला ING जोडत असताना आर डबल केला जात नाही. तर अशा प्रकारे एकच स्वर असणाऱ्या शब्दांचा शेवट जर स्वर आणि व्यंजनानं होत असेल तर काही शब्दांच्या शेवटी स्वराने सुरू होणारा शब्द अटॅच करत असताना शेवटचं व्यंजन डबल लिहावं लागतं.
काही शब्दांच्या शेवटी ते व्यंजन डबल केलं जात नाही. त्याचे एक्सेप्शन्स आपल्याला विश आणि फिअर या शब्दाच्या माध्यमातून आपण तिथे दिलेले आहेत. रूल्स ऑफ स्पेलिंग आपण ज्यावेळी बघत आहोत, आता हे पहिले 5 रूल्स पाहिलेले आहेत. तुम्हाला आपण वर्कबुक पाठवलेलं आहे. त्या वर्कबुक मध्ये हे सगळे रूल्स आहेत असेच्या असे. तुम्ही ते वर्कबुक मध्ये रूल्स पाहून त्याच्यातले एक्झाम्पल्स तुम्ही पाहून घेऊ शकता. समजायचं असेल तर, समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला वाचन करणं सारखं याचं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही ते वाचन करायचं आहे सगळ्या. त्यानंतर नेक्स्ट जो रूल आहे 6वा, तो एक आपण बघूयात आणि यानंतर आपण अटेंडन्स घ्यायला सुरुवात करूया. रूल नंबर 6 आहे, इन केस ऑफ डायसिलेबिक और ट्रायसिलेबिक वर्ड्स. आता डायसिलेबिक आणि ट्रायसिलेबिक म्हणजे काय, तर ज्या शब्दामध्ये 2 किंवा 3 स्वर येतात अशा शब्दाचा शेवट जर एका स्वराने आणि एका व्यंजनाने होत असेल तर शेवटचा व्यंजन जे आहे ते डबल केलं जातं. केव्हा डबल केलं जातं, जेव्हा शेवटच्या सिलेबल वरती म्हणजे शेवटच्या स्वरावरती जोर देऊन बोललं जातं त्यावेळी. स्ट्रेस्ड म्हणजे जोर देऊन बोलणे. इन केस ऑफ डायसिलेबिक और ट्रायसिलेबिक वर्ड्स ending with single vowel and single consonant, the final consonant is doubled if the last syllable is stressed. 2 स्वर असणारे शब्द किंवा 3 स्वर असणारे शब्द जर आलेले असतील आणि शेवट त्याचा जर एका स्वराने आणि एका व्यंजनाने होत असेल तर शेवटचं व्यंजन जे आहे ते डबल लिहिलं जातं. केव्हा, जेव्हा त्याच्या शेवटचा स्वर जो आहे तो जोर देऊन बोलला गेलेला असेल. फॉर एक्झाम्पल बिगिन. आता इथं बिगिन जे आहे याच्यामध्ये काय केलं जातं तर ग वरती जोर दिला जातो. बिगिन ज्यावेळी मी उच्चारतो त्यावेळी तुम्हाला ग हा साऊंड जास्त मोठ्यानं आवाज आलेला दिसेल किंवा तुम्हाला ऐकायला येईल मोठ्यानं आवाज. बिगिन. तर जे आयन हा शेवटचा स्वर आणि व्यंजन आहे, त्याला जर आयन जे जोडलं तर शेवटचा हे जे आहे तो डबल लिहावा लागतो. किंवा बिगिनर, कारण का तर ग वरती इथं जोर दिलेला आहे शेवटच्या याच्या आधी, तर त्यामुळे हा लेटर साऊंड जो आहे तो डबल केला जातो. बिगिन, रेफर, ऑकर. आता बिगिन मध्ये ग तुम्हाला जास्त जोरात उच्चारलेलं जाणवेल, रेफर मध्ये फ तुम्हाला जास्त उच्चारलेलं जाणवेल जोरात, आणि ऑकर मध्ये क हे तुम्हाला जाणवेल. तर अशा प्रकारे जे स्वर आणि व्यंजन शेवटी आहेत त्याच्या अगोदरचं लेटर ज्यावेळी जोरात जोर देऊन उच्चारलं जातं अशा शब्दामध्ये शेवटचं लेटर जे आहे ते डबल केलं जातं ज्यावेळी त्याला आयएनजी किंवा स्वराने सुरू होणारा शब्द अटॅच केला जातो तेव्हा.